सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरचा उठतो. शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगणारे. शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला, औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले. आता पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवते. खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल. नंतर त्याला समजेल की याचं तर काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्याच्यातनं वर्णमंच संवादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलं आहे की तो ब्राह्मणच असतो. तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात भूजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत. तुम्ही ब्राह्मण आहात हे मी नाही म्हणत, हा तो राहुल म्हणतो. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो त्याला कोल्हापूरकर करावं लागेल. कोल्हापूरच्या चपलेने त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाही. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कुणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकले. हा जर आंबेडकर साहेबांबद्दल डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाळा हुशार पूर्ण कानाला. आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माती कशी काय फिरतात. यांना एवढी ताकद कुठून येते की फार शिवाजी महाराजांनी आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होत जातात. आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातात चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं मी वाचलं आहे. त्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो लोक ठिकाणावर येणार नाही. आणि आज ना उद्या हे होईणार. आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या करड्यात ठेवणार आहेत. आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ येणार. त्यांनी कमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावी. उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावे एवढं काय आम्हाला हे पडलेलं नाही. गप हे सगळं. दुसरी गोष्ट, काल अचानक काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता. संतोष सूर्यवंशी याला न्याय द्यायचा सोमनाथ. काल तो नाशिक पर्यंत आला आणि अचानक तर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालय शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्या. माझ्या म्हणण्याप्रमाणे हे काही मागणी मान्य झालेली. माझा पहिला प्रश्न सरकारला आहे की कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं. या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले. हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते.
सगळे अधिकार असलेले उमापांवरती या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? त्या लोकांना मूर्ख समजतं काय? आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायचे कशाला? आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, दूध झाला, आता माफ करून टाका. सोमनाथ शिरोलेंची मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही, म्हणून माफ. एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झाला तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरवड्यापासून ठाण्यापर्यंत, तळोजापासून कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळं करून टाका. आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका. माफ नवीन धोरण करायला पाहिजे सरकारने. कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून घेतला माणूस. ही बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पुढचा पोरा गेलाय रे, पुढचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहे? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या, तुमचे 10 लाखाची पीक नको मला. जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही माफ करून टाका. राजीव गांधींची हत्या झाली. राजीव गांधींची हत्या केली. त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि त्यांचा खटला चालू होता तेव्हा गांधी कुटुंब, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की आपण माफ करू. कायद्याने अधिकार नाही, मर्डर इज अ मर्डर. आणि त्याच म्हणजे त्याला न्यायिक दृष्टीनेच बघायला कोण कोण आहे? कोण आले? तुगलक खान ज्ञानेश्वरानंतर आलेले. माफ करून टाका. माफ करायचं ना, मग जरा मोठ्या मनाने या बाहेर सगळा वाल्मिक कराडलाही माफ करून टाका. मुला ऐकत असलेलं मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण बोललो होते, नाही बरोबर भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहे. आणि पुण्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही. तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते कोण सोडून द्या. जेव्हा सरकारने कुठल्या पुढच्या 15 दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, क्षमाशील आहे, आम्ही सगळ्या पुण्यांना आता मोकळं सोडतो. एकट्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पुण्यांना कशाला सोडतात? दुसरं तिसरं काही नसून ज्यांचे चातुर वळणे घुसलेलं असतं ना, वळणावरची सुरुवात ते शब्द. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित. त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला. ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. पण या चुकीच्या समजुतीखाली या सरकारने राहू नये. सोमनाथ सूर्यवंशी असो नाही ते अक्षय शिंदे, आम्ही न्याय घेतल्याशिवाय चूप बसणार. अजून अक्षय शिंदेच्या केसमध्ये केस का नाही नोंदवली? असं का उशीर का लागतोय? एका गाडीत बसून 4 फुटाच्या अंतरावर गोळ्या मारता एखाद्याला तरी त्याच्या कृत्याचं समर्थन कुठेही होत नाही, त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही. असे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागले. कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली. तो कोर्ट बंद करून टाका ना, टाळं लावून टाका कोर्टात. हे अतिशय वाईट आहे, भयंकर आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल
आणि कायद्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं करणारं हे सगळं वक्तव्य आहे. आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल तर हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनंच आपलं राजकारण करावं. दोन माणसं गेली होती काल. एक कोणत्या मेघनादी आमच्या बोली करता येईल त्यांची एवढी पाणी निघाले रामप्रसाद आणि होते आमचे मित्र, हे आमचे मित्र आहेत सुरेश दास. तोंडात नाही कसं काय निघाल मला कळलं नाही, माफ करा. त्यांच्या घराचा कोण गेला तर करते तुम्हाला साधा प्रश्न स्ट्रेट. उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवेल का मोठं मन माफ करून टाकायचं. मला खूप सोपं आहे. त्यामुळे सोमनाथची बिचारी एकट्याची आई होते, तिची जात कमकुवत आहे, तिचा समाज कमकुवत आहे, तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे. तिला काय सांगायला जातो माफ कर माहिती माऊली माफी करून टाकेल. ती माऊली माझ्या अंदाज खूप खपकी आहे, ती माफी काय करणार. सर पण आता नाशिकला तर मोर्चा स्थगित झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते मंडळी आता याच्यामध्ये काही प्रामुख्याने भूमिका घेणार का? नाशिकला माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची जी क्रूर हत्या झाली, त्याला मारला, नंतर त्याला जेल कस्टडीत नेला. म्हणजे जेल कस्टडीमध्ये मॅजिस्ट्रेरियल कस्टडीमध्ये नेला, ऑटो मॅजिस्ट्रेरियल कस्टडीमध्ये नेला. त्याचा तो मेला किती वाजता, तो मेला कशाने, त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता, त्याला काय त्रास झाला होता, त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक मल्टिपल इंजरीज. हे मल्टिपल इंजरीज त्याच्यावरती आल्या पूर्ण. हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. आता जे जो थांबला नाशिकला, जो स्थगित झाला, तो पुन्हा मुंबईकडे आगेकूच करण्याकरता महाविकास आघाडीचे नेते मंडळी काही प्लॅनिंग आहे. महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. एकीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो, राजकीय दबाव, आर्थिक दबाव, पोलिसांचा दबाव, की लोक आई वडील उठतात जातात कोर्टात जातात, आम्हाला खटलाच चालवायचा. जी आई 2 महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही, माझा पोरगा फटाकाही फोडू शकत नाही, एवढा घाबरट आहे तो, त्याची आई उठून सांगतो कोर्टात मला खटला नाही चालवायचा. काय चालू आहे महाराष्ट्रात? हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत? कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा कोण प्रयत्न करतोय आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे? आज अक्षय शिंदे त्या घरात आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे, तर तुमच्या घरात आहे. जेव्हा पोलिसी राज्य निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बोलत नाही. म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट आणि बिगेस्ट थ्रेट डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट. सर, एकीकडे बीडमध्ये देशमुख यांची हत्या प्रकरणामध्ये सुरेश दास म्हणतात की त्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे आणि राजीनामा झाला पाहिजे, आणि दुसरीकडे तेच सुरेश दास पोलिसांना क्लीन घेतात. सोमनाथ अचानक त्यांच्या मनामध्ये काय ते बहुतेक ते गंगास्नान वगैरे करून आले दिसते, त्यामुळे क्षमाशीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल. मला माहीत नाही त्यांच्यात काय काय बदल झाला आहे, पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे. त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठराखण करावी. आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. धनंजय मुंडेला विरोध होणार नाही याचा अर्थ आता पुढे धनंजय मुंडेच्या राजीनामाला त्यांचं हे जे लॉजिक आहे हे जे तर तार्किक आहे काय तर मग धनंजय मुंडेला कशाला बोलायचं, मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका. एवढा मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ, सर्व समान आहेत कायद्यासमोर. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते. आश्चर्य. धनंजय मुंडेंचा अजूनही राजीनामा नाही. धनंजय मुंडे हा विषय नाही, दुसरा विषय. इसके पहले दिनेश बताइएगा कि बार बार ऐसे वक्तव्य किए जाते हैं. पहले शिवपाल चंद्र ने किया था, बाद में सुधांशु त्रिवेदी ने किया था, बाद में भगत सिंह कोश्यारी ने किया था, और अब दाऊद सोलापुरकर ने कहा है कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो है वो कर्म से ग्रामीण. देखो ऐसे ब्राह्मण होने की जो परिकल्पना है, जिसको ज्ञान है, जो पढ़ा लिखा है, जो ज्ञानी है, वो ब्राह्मण है. और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कोई जो भी है वो पढ़ के दिखाते हैं. यानी पिछड़े समाज के लोग हैं, वो पढ़े लिखे हो जाएंगे, ब्राह्मण हो जाएंगे. ये ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है, इसका सीधा अर्थ ये है. तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही ये है. ब्राह्मण कोई कहा राहुल सोलापुरकर एवढे शिकलेले, सावरलेले, अभ्यासू, व्यासंगी ते ब्राह्मणच असू शकतात ना. आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी काय म्हणलं मी लिहिलंय. मोबाईल दिले. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका 10 ओळीमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्राने वाचावं. बाबासाहेब म्हणतात, आचार्य आत्रे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही. भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपदेशाची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे. अहो एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षी या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोचलेला आहे. ज्या कोणी सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमंड असेल, त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचं सुशिक्षित, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पाहावे. म्हणजे शिमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तर बाहेर पडल्या तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे ते साधारण 60 साली त्याच्या आधी एक कोणी मी नाही दिले. आत्रे सांगाल आत्रे कोण होते, त्यांची जात काय होती मला काढायची नाही. पण महाराष्ट्रातला एक अतिशय बुद्धिमान माणूस, आपल्या लेखणी महाराष्ट्र हलवणारा माणूस, आपल्या तोंडातल्या एक एक शब्दांनी महाराष्ट्र पेटवणारा माणूस आंबेडकरांबद्दल काय म्हणतो. असा ब्रह्मऋषी परत महाराष्ट्रात नाही देशात जन्माला येणार. आपने बोला कि उनको रास्ते में मारना चाहिए, अगर ये काम कोई नहीं करेगा तो मैं करूँगा. हाँ मैं करूँगा. देखो ऐसा है, लातों के भूत बातों से मानते ना, तो पेट पड़ेगी तो बराबर बोलेगा.